शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. विरोधी पक्षांनी विधायकाची भ्रूणहत्या केली. काँग्रेस, TMC, समाजवादी पार्टी आणि DMK गुन्हेगार. महिला आरक्षणात अडथळा निर्माण करणाऱ्यांना शिक्षा मिळेल. मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पाडल्यावर पंतप्रधान मोदी संतापले. काँग्रेस परजीवीप्रमाणे इतर पक्षांवर अवलंबून जगतंय. केवळ प्रादेशिक पक्षांच्या खांद्यावर स्वार होऊन राजकारण सुरू आहे. त्या पक्षांनाही काँग्रेस एक दिवस बुडवेल. पंतप्रधान मोदींची टीका. काँग्रेसने सातत्यानं नकारात्मक राजकारण केलंय. तिहेरी तलाक, कलम 370 हटवण्यासह समान नागरी आचारसंहितेलाही काँग्रेसनं विरोध केला. देशापुढची सर्व संकट काँग्रेसमुळेच, मोदींचा हल्लाबोल. मोदींनी संबोधन करताना देशावरील संकटाचा उल्लेख करण्याऐवजी 150 वेळा काँग्रेसचं नाव घेतलं. भाजप आणि RSS कडून फेक नेरेटिव्ह पसरवण्याचं काम सुरू आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांचं प्रत्युत्तर. TCS कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी. पोलिसांना गुंगारा देत निदाची मुंब्र्यातील क्लिनिकमध्ये 2 वेळा हजेरी. वारंवार लोकेशन बदलून तपास यंत्रणांना निदाचा चकवा. नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महिला आयोगाचं पथक 2 दिवस नाशिकमध्ये. 4 सदस्य समितीसह SIT पथकाकडून तपासणी. TCS कंपनीला आयोगाचं पथक आज भेट देण्याची शक्यता. नाशिक धर्मांतरण प्रकरणात ATSची एंट्री. रजा मेमन आणि शफी शेखची 3 तास कसून चौकशी. दोन्ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी. प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय कनेक्शन, टेरर फंडिंगचाही संशय. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणामध्ये आरोपी अयान अहमदला घेऊन पोलिसांकडून स्पॉटचा पंचनामा. कॅफे, हॉटेलमध्ये कसून चौकशी सुरू. परतवाडा प्रकरणातील आरोपी अयानचे कारनामे उघडकीस. 60हून अनेक मुलींना जाळ्यात ओढल्याची भीती. ब्लॉगर असल्याची बतावणी करून मुलींसोबत मैत्री करायचा. पोलीस तपासात धक्कादायक खुलासे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सातारा दौऱ्यावर असणार. जिल्हा परिषदेच्या 15 नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार केला जाणार. शक्ती प्रदर्शनातून भाजपला आव्हान देण्यात येणार. सरकारने सिंधुदुर्गवासियांची फसवणूक केली आहे. शक्तीपीठ महामार्गावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैभव नाईकांचा सरकारवर हल्लाबोल. शक्तीपीठ महामार्ग फोंडा मार्गे मुंबई गोव्याला जोडण्याचीही मागणी. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला हायकोर्टाचा दिलासा. तात्काळ तेजवानीच्या सुटकेचे आदेश. मात्र खडक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आणि त्याच दाखल गुन्ह्यामध्ये तेजवानीचा मुक्काम तुरुंगातच. अक्षय तृतीया महागली. सोन्याचा भाव 1,57,000 तर चांदी 2,67,000 पार. सोने चांदी खरेदीसाठी ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री. अक्षय तृतीयेनिमित्त पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आंबा महोत्सव. दगडूशेठ बाप्पाला आंब्याची आरास. पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची लांबच लांब रांग. पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये उद्यापासून 22 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता. विजांच्या कडकडाटासह काही भागात गारपीट होण्याचाही अंदाज. मोबाईलवर रील बनवण्याच्या नादात समृद्धी महामार्गावरती खासगी बसचा भीषण अपघात. बस चालक आणि क्लीनर रील बनवत होते. अपघातामध्ये 1.5 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू तर 20 ते 25 प्रवासी जखमी. बुलढाण्याच्या मेहकर टोलनाक्याजवळची घटना. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.